हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी। आपल्याला श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि डॉक्टर बाळासाहेब शेंडे यांनी थोडक्यामध्ये आपल्याला या कारखान्याच्या संदर्भात जे काही आज राजकारण घडत आहे त्या संबंधाने माहिती। या कारखान्याच्या संदर्भात राजकारण याच्याशिवाय दुसरं काही घडत नाही असं माझं आता स्पष्ट मत झालेलं आहे। आपण गेल्या 20 वर्षापासून जवाहर सहकारी साखर कारखाना आणि श्रीराम सहकारी साखर कारखाना असं मिळून हा कारखाना आपण चालवतो। कारखाना चालवायला 15 वर्षापूर्वी का दिला आणि त्यानंतर पुढची 5 वर्ष आपण का वाढवली याच्या संदर्भात डॉक्टरांनी सुद्धा आपल्याला कल्पना दिलेली आहे। 15 वर्षाचा करार संपल्यानंतर कारखाना 5,000 टनाचा त्यानंतर 10,000 टनाचा करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी ही चर्चा झाली आणि त्यातून पुन्हा 15 वर्ष जो एक सक्षम कारखाना जवाहर सहकारी साखर कारखाना समजला जातो त्यांच्या माध्यमातूनच पुन्हा चालवावा असा निर्णय हा सर्व श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांनी एकमताने घेतलेला हा निर्णय आहे। त्याच्यामागची कारणं अशी आहे की वेळच्या वेळेला त्या ठिकाणी ऊसाचे पैसे मिळत होते। 15 दिवसाला ऊसाचं पेमेंट देणारा या परिसरातील हा एकमेव कारखाना। कामगारांचे पगार वेळेवर मिळत होते आणि कारखाना अत्यंत उत्तम प्रकारे चालत असताना कारखान्याची गाळप क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न झाले, यशस्वी प्रयत्न झाले। आज जवळपास 5,000 पर्यंत आपण ह्या गाळप क्षमता नेली आहे। एकंदरीतच ऊस उत्पादकांची साखर कारखान्यांची जी काही परिस्थिती पाहता त्या ठिकाणी अचानकपणे त्या ठिकाणी जवाहर सहकारी साखर कारखान्याने हा कारखाना चालवण्यास आम्ही असमर्थ आहोत अशा प्रकारचं पत्र या ठिकाणी दिलं। त्याची कारणं आपल्याला डॉक्टर साहेबांनी सांगितली। आता त्याच्या संदर्भाने काही कोणी आरोप करत असेल तर ते दुर्दैव आहे, म्हणजे त्यांच्या मला बुद्धीची खऱ्या अर्थाने कीव येते। आज साखर उद्योगामध्ये कोणी कोणाला रुपया सुद्धा जादा द्यायचं म्हटलं तर त्या ठिकाणी शक्य नाही अशी आता साखर उद्योगाची परिस्थिती। आपल्याच तालुक्यात किती कारखाने आहेत आणि किती कारखान्यांचं FRP प्रमाणे पूर्णपणे बिल देऊन झालेलं आहे। अशा कारखान्यांची नावं सांगा, त्यामध्ये श्रीरामचं नाव तुम्हाला पहिल्यांदा घ्यावं लागेल। इतर कारखान्यांनी त्यांची बिलं तरी दिली आहेत का? ते का देऊ शकत नाही? याच्या मागं काही कारण आहेत। डॉक्टरांनी सांगितली त्याप्रमाणे साखर उद्योगच अडचणीत आलेला आहे। सीझन कमी झालेला आहे, साखरेला आणि साखरेच्या उत्पादनांना पाहिजे त्या प्रकारची किंमत मिळत नाही आणि त्यामुळं सातत्याने तोटा होत असल्यामुळं त्या ठिकाणी जवाहरने हा निर्णय घेतला। याच्यामध्ये सहकारी तत्वावरती जवाहर आणि त्या ठिकाणी अजूनसुद्धा त्या ठिकाणी अण्णा त्या ठिकाणी आहेत, कल्लाप्पा अण्णा आवाडे त्या ठिकाणी आहेत। आजही ते कारखान्यात येऊन बसतात आणि जुन्या त्यांच्या रीती सहकार्याच्या रीतिरिवाजाप्रमाणे आजही त्यांचे विचार आहेत आणि त्याचप्रमाणे आजही कारखाना चालवतात। आणि अशा व्यक्तीने आम्हाला काही देणं आणि आम्ही त्यांच्याकडून घेणं असा काही व्यवहार होऊ शकतो का? हा साधा विचार जर कुणाला त्या ठिकाणी समजत नसेल तर त्या ठिकाणी त्याच्या बुद्धीची कीव करावी, याच्या पलीकडे काय बोलणार? जवाहर सहकारी कारखान्याकडून आम्हाला काय मिळतंय आणि 200 कोटी मिळाली आणि 200 रुपये मिळाले अशा प्रकारची जी वल्गना केली जाते ती पूर्णपणे खोटी आहे। ज्या वेळेला हा कारखाना पुन्हा चालवण्याचा जो निर्णय सभासदांनी केला, मंत्री समितीसमोर त्या ठिकाणी हा विषय गेला। मंत्री समितीचे अध्यक्ष तत्कालीन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील होते आणि त्या मंत्री समितीमध्ये माननीय नामदार शंभूराज देसाई देखील त्या मंत्री समितीमध्ये होते। कोविडचा काळ होता, ऑनलाईन ती मीटिंग झाली। त्या मीटिंगमध्ये शंभूराज देसाई यांनी असा एक विचार मांडला की हा कारखाना सभासदांनी चालवावा किंवा त्या ठिकाणी जवाहरनी नफ्यामधून जवाहरला होणाऱ्या नफ्यामधून 200 रुपये टनामागं श्रीराम साखर कारखान्याला द्यावे। आता लक्षात घ्या, नफ्यामधून द्यायचे आहेत। आता नफ्यामधून द्यायचे आहेत आणि त्यांनी त्याचा 200 रुपयांनी हिशोब लावला, तेवढा नफा झालाय का? पहिला मुद्दा आहे, तेवढा नफा झालाय का? 200 रुपये त्या ठिकाणी देण्या एवढा नफा झालाय का हा एक मुद्दा आणि तो त्यांचा विचार होता। त्यांनी मांडलेला शंभूराज देसाई यांनी मांडलेला मुद्दा होता, तो मंत्री समितीमध्ये तो मान्य झालेला नाही। करार जो झाला तो नियमाप्रमाणे
शासनाच्या DR प्रमाणे करायचा. आणि ह्यामध्ये प्रामुख्याने मी तुम्हाला सांगू इच्छितो, नफा करायचा म्हणजे श्रीरामच्या सभासदांना, ऊस उत्पादकांना FRP द्यायची. बंधन काय आहे FRP देण्याचं? त्याच्यावरचे पैसे देण्याचं बंधन आहे का? ते बंधन नाही आहे. परंतु स्पर्धा जर असेल आणि वरचे पैसे दिले नाही तर ऊस मिळेल का? आणि आपला मूळ हेतू जो होता की आपल्या ऊस उत्पादकाला चांगला त्या ठिकाणी दर मिळावा. मूळ हेतू काय? मूळ हेतू असा आहे की ऊस उत्पादकाला चांगला दर मिळावा आणि त्याचबरोबर कारखान्याच्या असणाऱ्या आर्थिक अडचणीतून कारखाना बाहेर यावा, हा उद्देश ठेवून आपण त्या ठिकाणी जवाहर सहकारी साखर कारखान्याला हा भागीदारी तत्वावरती, सहयोगी तत्वावरती कारखाना चालवण्यास दिला होता. म्हणूनच तुम्ही विचार केला, गेल्या 5 वर्षामध्ये सातत्याने FRP पेक्षा किती अधिक रक्कम दिलेली आहे. म्हणजे जर नफा करायचा असता तर FRPच्या वर रुपये द्यायचा. FRP पेक्षा किती अधिक रक्कम दिलेली आहे तर ती सरासरी काढली 250 ते 300 रुपये FRP पेक्षा अधिक रक्कम दिलेली आहे. गेल्या वर्षीचं जर आपण उदाहरण घेतलं तर त्या ठिकाणी FRP पेक्षा आपण किती अधिक रक्कम दिली आहे? 268 रुपये आपण FRP पेक्षा अधिक रक्कम दिलेली आहे. आता FRP पेक्षा तुम्ही अधिक रक्कम का देता? ऊस उत्पादकाला त्याच्या ऊसाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर ऊस मिळवायचा असेल तर स्पर्धेमध्ये राहून त्या ठिकाणी स्पर्धात्मक दर देणे, वेळेवर पैसे देणे, हे सुद्धा धोरण तुम्हाला त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. आणि ह्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी हा जो सातत्याने आरोप करताय की 200 रुपयाचं काय झालं, अहो FRP दिली त्यात नफाच दिसत नाही, तर नफ्यामधून जर नफाच झाला नाही तर 200 रुपये देणार कुठून? आता जर IAS असले, IAS स्वतःला म्हणवणार आहे, ते IAS नाही आहे, पण IAS म्हणवणाऱ्या अधिकाऱ्याला हा साधा जर हिशोब लक्षात येत नसेल तर आता त्याच्या बुद्धीची क्यू करायची नाही तर काय करायचं सांग. किती वेळा त्याला सांगितलं तरी पालत्या घड्यावर पाणी त्या लक्षातच येत नाही आणि ह्यांच्या लक्षात येणारच. आज तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी सांगताय, तुम्हालाही त्यांनी सांगितलं 217 कोटीचे देणी. आता 217 कोटीची देणी यांनी कुठून काढली? आता जर भाग भांडवल तुम्ही कुठल्याही ऑडिट रिपोर्टमध्ये जा, भाग भांडवली देणंच दिसत असतं. आता ते काय देणं दिसतंय म्हणून काय ते काय कर्ज आहे का तुमचं? कुठलंही ऑडिट रिपोर्ट काढा आणि त्यामध्ये शेअर्सची जी रक्कम असते ती त्या सभासदाला आपण देणंच दिसत असतो. अशा प्रकारची देणी तुम्ही जर मोजायला लागला तर ती काय प्रत्यक्षात देणी असतात का? प्रत्यक्षात श्रीरामला देणी किती तर जवाहरचंच फक्त देणं, याच्या व्यतिरिक्त कुणाचंही कसलंही रुपयाचं देणं नाही. आणि जवाहरचं का देणं आहे? कारण त्यांनी 2,500 पासून 5,000 टनापर्यंत कारखाना त्या ठिकाणी वाढवला. काही डिपॉझिट होती, डिपॉझिटपैकी बरीचशी रक्कम त्यांना दिलेली आहे आणि जवळपास आम्ही घेताना जवळपास 35 कोटीची डिपॉझिट होती. आज त्यापैकी फक्त 7-8 कोटी फक्त डिपॉझिट देणं त्या ठिकाणी राहिलेलं आहे. आणि त्यांनी जो काही खर्च केला आहे त्याचा घसारा वजा जाता, 5 वर्षाचा घसारा वजा जाता त्या ठिकाणी त्या मशिनरीची किंमत देणं आहे. त्याची सर्वांची कशी बेरीज केली तर 70-75 कोटीच्या पुढे ती जाऊ शकत नाही. आणि जर आम्ही जर ती मशिनरी बसवली असती तर ती साधारण तेवढीच किंवा त्यापेक्षा अधिक सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला व्याजी रक्कम म्हणजे व्याजाने पैसे काढून त्या ठिकाणी मशिनरीमध्ये घालून त्या ठिकाणी ती मशिनरी करावी लागली असती. त्यामुळं आज व्याजी रक्कम जर कुणाची किती श्रीरामनी देणं आहे तर 1 रुपया कुणालाही कुठलंही व्याज देण्याची गरज नाही. अशा प्रकारची आत्ताची श्रीरामची परिस्थिती आहे. माझं आव्हान आहे की अशी परिस्थिती असलेले किती महाराष्ट्रामध्ये कारखाने आहेत, बोटावर मोजण्या इतके सुद्धा कारखाने शिल्लक राहिलेले नाहीत. कुठलंही नाव घ्या, मला नावं कुणाची घ्यायची नाही, पण 100, 200, 300, 500, 800, 1000 कोटीच्या पुढं सुद्धा काही कारखाने आपल्या तालुक्यात सुद्धा आहेत. जे कारखानदारी चालवतात त्यांना माहिती आहे. माझी खासदार एक कारखाना चालवतात, त्यांना माहिती आहे किती पैसे कुणाला द्यायला निघतात का. अहो द्यायला तुमचे रेग्युलर पेमेंट द्यायला पैसे निघत नाही तर द्यायला लोकांना द्यायला कुठून पैसे निघणार आहे? हा साधा विचार आहे. हा जर त्यांना समजत नसेल आणि केवळ राजकीय सुद्धा कुठे आरोप करायचे असतील तर तो वेगळा विषय. आज जे काही चित्र दिसते ते केवळ राजकीय सुडाकुटी हे सर्व चाललेलं चित्र आहे. जवाहरनी जाणं त्या ठिकाणी आम्ही त्वरित हालचाल केली. दत्त इंडियाला त्या ठिकाणी एक तर दत्त इंडिया आलं नाही तर त्या ठिकाणी शरीयवनी सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा बिडिंग केलं होतं.
पण दत्त इंडियाचा अधिक असल्यामुळे आपण दत्त इंडियाला देण्याचा निर्णय आम्ही केला नाही, सभासदांनी केलेला हा निर्णय, आम्ही काही एकट्याने केलेला हा निर्णय नाही. सर्व सभासदांच्या सभेमध्ये ठरलाय, कारण त्यांना माहिती आहे की आज साखरवाडीला दत्त इंडिया ज्याप्रमाणे कारखाना चालवत आहे, पेमेंट त्यांची वेळेवर होतात, पेमेंट योग्य होतात, किंबहुना ह्या भागातला साखरेचा ऊसाचा दर आज दत्त इंडिया ठरवायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे काय योग्य हातात गेला, सक्षम आर्थिकदृष्ट्या त्या ठिकाणी सक्षम हातात गेला तर आपलाही कारखाना चांगला चालेल, कार्यक्षमता वाढवता येईल. 10,000 पर्यंत करण्याच्या विचाराने त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे आणि त्यातून आपल्याही सभासदांचा, ऊस उत्पादकांचा, कामगारांचा त्या ठिकाणी फायदा होईल असा दृष्टिकोन ठेवून घेतलेला तो निर्णय आहे. त्याच्या मागे दुसरा कुठलाही हेतू नाही. आज अनेक कारखाने आहेत. तुम्ही जर जिल्हा बँकेत गेला, अगदी सातारा जिल्हा बँकेत जा, सातारा जिल्हा बँकेने ज्या ज्या कारखान्यांना या ठिकाणी फायनान्स दिलाय त्यांची परिस्थितीची माहिती घ्या आणि मग तुमच्या लक्षात येईल साखर उद्योग कशातून चाललेला. आणि अशा सगळ्या अडचणीतून आपण मार्ग काढतोय आणि तो मार्ग त्या ठिकाणी सुरळीत पुढे जाण्याचं आणि कारखान्याचं अस्तित्व सहकारी तत्वावर चालणारा एकमेव कारखाना आहे, ते अस्तित्व टिकावं राहावं अशा दृष्टिकोनातून विचार करायचा. कारण त्याला अडचणी आणून तो बंद कसा राहील आणि मग तो बंद राहिल्यावरती कोणाचा फायदा होणार आहे, ऊस कुठं जाणार आहे असं त्यांना वाटत असेल आम्हाला ऊस मिळेल, तर कोणाला कुठं ऊस मिळणार नाही. जो कारखाना चांगला दर देणार आहे त्या ठिकाणीच ऊस जाणार आहे. दत्त इंडियाने 13,000ची कपॅसिटी केलेली आहे, चालू सीझनला 13,000 जाणार. ऊस उत्पादकांचं काय, कुठं ना कुठं ऊस जाणार आहे, ऊस जास्ती ना. कामगारांचा मोठा प्रश्न, आणि श्रीराममध्ये जुने कामगार आहेत, श्रीरामचा पगार हा शासनाच्या नियमाप्रमाणे दिला जाणारा पगार आहे. ज्या काही शासनाच्या वाढी येतात 10% त्या दिलेल्या आहेत आणि त्यामुळे श्रीरामचा पगार हा जर तुलनात्मक दृष्ट्या जर आपण पाहिलं तर इतर कारखान्यांच्या दृष्टीत तो जास्ती आहे, कारण आपण शासनाच्या नियमाप्रमाणे जातो. आणि हा सगळ्याचा विचार करता त्या ठिकाणी आपल्याला योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता होती. तो योग्य निर्णय घेतला गेला, सभासदांनाही तो त्या ठिकाणी पसंत पडला. आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं निवडणूक आम्ही तर घ्यायला तयारच होतो, निवडणूक आम्ही कधी नाकारली होती, निवडणूक कशामुळे पुढे गेली. त्या ठिकाणी त्यांनी एक पत्र मुख्यमंत्र्यांना दिलं, माजी खासदारांनी पत्र मुख्यमंत्र्यांना दिलं की त्या ठिकाणी मयत सभासदांच्या वारसांच्या नोंदणी केलेल्या नाही. जे जे आमच्याकडं मयत सभासदांच्या वारसांच्या त्या ठिकाणी अर्ज आले ती एकही अर्ज कधीही नाकारला गेलेला नाही. आणि प्रत्येक सहकारी संस्थेत मयत सभासद असतातच. अगदी उदाहरणच त्याचं झालं तर माझे पिताश्री श्रीमंत शिवाजीराजे यांच्या नावावरती शेअर आहे, ते अजून त्यांच्या नावावरच आहेत, मी सभासद आहे. आता त्यांच्या नावावरचे शेअर पूर्ण करून मला ते घ्यावे लागतील, त्यावेळेला वारसांच्या नोंदी होतील, अशी सर्वांचीच परिस्थिती. आणि त्यातून जे येतात त्यांची तयारीच आहे ना आम्हाला द्यायची. आम्ही काही कधीच कुणाला नाकारलेलं नाही. एक अत्यंत क्षुल्लक मुद्दा काढून केवळ त्या ठिकाणी राजकीय सत्तेचा वापर करून ही निवडणूक कुणी पुढे ढकलली तर त्यांनी ही निवडणूक पुढे ढकलली, दुसरी कुणीही ढकलली नाही. आतापर्यंत निवडणूक झाली असते. निवडणूक पुढे ढकलणं, त्या ठिकाणी प्रशासक आणणं, या सगळ्या गोष्टी राजकारणाशिवाय दुसरं काही नाही. त्यांना हा कारखाना काही करून बंद पाडायचा आणि मग काहीतरी वेगळं करून काही करायचंय का असा आता खऱ्या अर्थाने माझ्यासमोर प्रश्न, सर्वांच्या समोर प्रश्न आता पडले. कारण शेवटी जमिनीची तिथं आता मोठी किंमत आहे. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही जमीन मातीमोल किमतीने विकली. आम्ही ज्या किमतीने जमीन विकली त्याला शुगर कमिशनरची परवानगी होती, किंबहुना जो काही व्यवहार झाला तिथं सुद्धा बिडिंग प्रोसेसनेच व्यवहार झाला. शुगर कमिशनरचा माणूस त्या ठिकाणी उपस्थित होता. आणि तुम्हाला अजूनही सांगतो, ज्या किमतीमध्ये ज्यांनी जमिनी घेतली आहे त्यांना अजून सुद्धा त्या विकता आलेल्या नाही. बाजारभावापेक्षा अधिक किंमत आम्ही त्याही वेळेला कारखान्याला मिळवून देण्याचा यशस्वीपणे प्रयत्न केला होता. आणि त्यामुळे हा कारखाना त्यातून बाहेर पडला. ज्या ज्या वेळेला गरज होती जमीन का विकली, काय आम्हाला फार मोठी हाऊस होती जमीन विकायची. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, ही जमीन स्वतः श्रीमंत मालोजीराव यांनीच कारखान्यांना त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे, विनाशुल्क उपलब्ध करून दिली. आता ही सांगायची वेळ आहे. पैसे स्वतः टाकले होते, सभासदांचे होते, पण स्वतःचे सभासदांनी एवढेच पैसे टाकले होते त्यावेळेला हा कारखाना उभा राहिला. आणि तो कारखाना त्या ठिकाणी बंद व्हावा, तो कारखाना अडचणीत व्हावा अशी आमची कधी स्वप्नात सुद्धा भावना असू शकत नाही. किंबहुना डॉक्टर साहेब तुम्ही त्याला त्या ठिकाणी साक्षीदार आहात. आपण अत्यंत अडचणीत येऊन रामराजांना सांगितलं की काही करा पण आता अवसायनाच जाऊ द्या. आम्हाला काही श्रेष्ठ नेत्यांनी सुद्धा तशा प्रकारचा त्या ठिकाणी सल्ला दिला. तर रामराजांनी एकच सांगितलं की आपल्या पूर्वजांनी काढला
शिवाजीरायांनी काढला आणि आपण तो अवसैन्यात घातला. हा काही बट्टा आपल्यावर यायला नको. काही ना काही मार्ग आपण काढू आणि त्यातून जव्हारचा मार्ग निघाला आणि श्रीरामाच्या कृपेमुळे गेल्या 20 वर्षापासून अत्यंत उत्तमपैकी हा कारखाना चालू राहिला आहे आणि सर्वांना त्या ठिकाणी योग्य रीतीने न्याय मिळालेला आहे का नाही हा प्रश्न आहे. आणि तो जर प्रश्न जर तुम्हालाही विचारला तर श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादकाला, कामगारांना, ऊस तोडणी वाहतूक कॉन्ट्रॅक्टरांना जे या कारखान्यावरती अवलंबून आहेत त्या सर्वांना अत्यंत चांगल्या प्रकारचा न्याय मिळालेला आहे. आणि पुण्यालाही विचारलं तरी सांगितलं पुणे ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी असमाधानी अशातला भाग. आता परवडतच नाही म्हणून त्या ठिकाणी जर एखादा जवारसारखा बाहेर पडत असेल तर त्या ठिकाणी आरोप करायचा, यांचं काही देणं घेण्याचं. तुम्ही काय आवडे साहेबांवर आणि अण्णांवर आरोप करता का देण्या घेण्याचा? अवघ्या देण्या घेण्याचा आरोप कुठं येतो? हे साखर उद्योग एवढ्या अडचणीत असताना कोण कुणाला द्यायला बसलेला आहे? कोण कुणाला ह्या उद्योगात द्यायला बसलेलं नाही. किंबहुना हा कारखाना चालावा म्हणून डॉक्टर साहेबांना माहिती आहे की आम्ही संचालक मंडळाने आणि आमच्यावरती विश्वास असणाऱ्या अनेकांनी स्वतः ह्या पैसे कारखान्यात टाकून हा कारखाना चालवलेला. कालांतराने हळूहळू हे पैसे परत आपल्याला देता आले. बिनव्याजी दिले. किती वर्षांनी दिले? जवळपास 13 वर्षांनी बिनव्याजी पैसे त्या लोकांनाही परत दिलेले ही परिस्थिती आहे. म्हणजे सर्वस्वीपणाला लावून आपण एखादं रोपटं, एखादं बाळ त्या ठिकाणी उभा करतोय आणि ते कुठल्या तरी कारणामुळं ते त्या ठिकाणी बसावं अशी आमची कुणाची इच्छा असूच शकत नाही. हा चालावा हीच इच्छा आहे आणि त्यामुळंच हा दत्त इंडियाचा प्रस्ताव त्या ठिकाणी किंवा शरीवनी सुद्धा त्यामध्ये भाग घेतला, त्यांचा हा प्रस्ताव आला. विषय निघाला दत्त इंडियाचा, तो कसा घेतला गेला, कसा घेतला नाही. मला एक सांगा, दत्त इंडिया ह्यापूर्वी कोण चालवत होतं? श्रीमान प्रल्हाद पाटील चालवत होते. त्यांनी किती रुपयाला दत्त इंडिया विकत घेतला हे त्यांनी जाहीर करावं की मी 50 कोटीला घेतला, मी 60 कोटीला घेतला. त्यांनी दाखवावं की 60 कोटी मी दिले आणि हा दत्त इंडिया मी विकत घेतला. किंवा त्यावेळेला न्यू फलटण शुगर वर्क्स होतं, तो मी विकत घेतला. त्यांनी किती पैसे टाकले होते? काही पैसे टाकले होते. NCLT मधून दत्त इंडियाने त्या ठिकाणी बिडिंग प्रोसेसमध्ये तो कारखाना घेतला आहे. आणि आज जर तुम्ही त्या कारखान्याकडे पाहिलं तर 13,000चा गाळप क्षमता वाढलेली. डिस्टरी कितीची झाली? व्हाईस चेअरमन जवळच राहतात. कोजैन झालेला आहे, पोत्याची फॅक्टरी आहे. म्हणजे संपूर्ण तो परिसर बदललेला आहे. आणि त्यामध्ये कामगारांना आणि ऊस उत्पादकांना त्या ठिकाणी पैसे मिळतात का नाही हा खरा विषय. सहयोगी तत्वावर चालवायला देताना कॉपरेटिव्हला द्यावा का खाजगीला द्यावा असा कुठल्याही प्रकारचा भेदभाव GR मध्ये नाही. कुणालाही देता येतो. त्याला फक्त त्या ठिकाणी कारखानदारी चालवण्याचा अनुभव आणि तो कारखाना चालवत असताना तो फायद्यात, त्या व्यवसायामध्ये फायद्यात चालवतोय का नाही याच्या संबंधाने त्या ठिकाणी विषय आहे. त्यांचे सर्व परिपूर्ण दत्त इंडियाने केलं. पूर्वीपेक्षा अधिक भाडेही ते देत होते. त्याचं कारण असं, कारण कॅशफ्लो जो बसवायचा आहे आणि पुन्हा 15 वर्षांनी 0-0 अशा प्रकारचा आपल्याला ऑडिट रिपोर्ट त्या ठिकाणी दिसला पाहिजे. या दृष्टिकोनातून भाडंही आम्ही त्या ठिकाणी वाढवून घेतलं. त्यांचे काही वेगळे विचार होते. भविष्यात ते वेगळं काही त्या ठिकाणी करून हा कारखाना फायद्यात कसा येईल, त्यांनाही फायदा कसा येईल हा दृष्टिकोन त्यांचा ठेवला होता. केवळ एका सीझनचा, 2 सीझनचा त्यांनी विचार केला नव्हता. आणि 1-2 सीझनमध्ये कुणीही काही बदल करू शकत नाही. 4-5 वर्ष तोटा सहन करत पुढे जावं लागणार होतं. त्यावेळेला कुठं त्या ठिकाणी आणि तोटा स्पर्धा असताना स्पर्धात्मक दर देऊन कामगारांना त्या ठिकाणी योग्य मोबदला देऊन कारखाना चालवायचा होता. आणि त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी विचार करूनच 15 वर्षाची मुदत त्या GR प्रमाणे आहे. GR मध्ये असं कुठेही म्हटलं नाही एकदा द्या, 2दा द्या, 3दा द्या. जोपर्यंत कारखाना सुस्थितीत येत नाही तोपर्यंत द्यायला त्या ठिकाणी कुणाचीही अडचण नाही. कमिशनरचा जर रिपोर्ट डॉक्टर साहेब आपण जर दाखवला तर त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की प्राप्त परिस्थितीमध्ये कारखाना हा चालवायला देणं योग्य राहील. तथापि आम्हाला जे काही पत्र प्राप्त झालेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून त्या पत्रानुसार शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा असं त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे. म्हणजे शुगर कमिशनरलाही समजते, सभासदांना समजते की आपण चाललेला मार्ग हा योग्यच आहे. तिथं खाजगी सहकारी हा विषय कुठे? तुम्ही खाजगी कारखाने चालवायचे आणि खाजगीला का द्यायचा हा विषय कुठे? त्यांची पत्रकार परिषद म्हणजे नुसती दिशाभूल
याच्या पलीकडं काही नाही. आणि आता सगळं अंगावरती शिकलेलं आहे. कामगारांचं म्हणणं आहे, ऊस उत्पादकांचं म्हणणं आहे की यांच्या राजकारणामुळे हा श्रीराम बंद राहण्याच्या परिस्थितीकडे चाललेला आहे आणि म्हणून काहीतरी पत्रकार परिषद घ्यायची आणि सावरासावर करायची. कुठल्या 2 पिढ्या बर्बाद कुणी केल्या? तुम्ही अनेक पिढ्या बर्बाद करण्याचा निर्णय या ठिकाणी घेता. हा कामगारांचा तळतळाट तुम्हाला कुणाला मिळणार? हा कामगारांचा तळतळाट हा त्यांना 100% मिळेल. हे सगळं लक्षात आल्यावर केवळ सावरासावर करायची. एका सतरंजीवर बसू. तुम्ही कधी या कारखान्याला ऊस घातला? मीटिंगमध्ये जास्ती बोलणारे त्या ठिकाणी ॲडव्होकेट निकम आणि भोसले साहेब हे श्रीराम सहकारी साखर कारखान्याला ऊस देतात का? रेकॉर्ड दाखवा किती ऊस दिलाय त्यांनी. आम्ही दाखवतो माळेगावला किती दिलाय. जे केवळ हा कारखाना अडचणीत कसा येईल आणि आपलं कसं साधेल याच्याशिवाय दुसरा कुठलाही विचार नाही. पण त्यांचंही साधणार नाही. परंतु ह्या ठिकाणी असलेले कामगार, ह्या ठिकाणी असणारे सभासद, या कारखान्यावर अवलंबून असणारी फलटणची बाजारपेठ ही अडचणीत आल्याखेरीज राहणार नाही. याच्याशिवाय दुसरं काही घडणार नाहीये. म्हणून केवळ ह्याच्यामध्ये राजकारण आहे आणि त्याशिवाय काही नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. बाबा एक मुद्दा राहिला, कामगारांचे पगार थकले असताना जवाहर कारखाना कसं काय सोडला असा प्रश्न त्यांनी. कामगारांची जवाहरनी ज्या दिवशी जे पत्र दिलेलं आहे त्या दिवसापर्यंत कामगारांची सर्व देणी त्यांनी पूर्ण केलेली आहे. त्यांच्या काळातली ग्रॅच्युटी, त्यांच्या काळात असणारा रजेचा पगार, त्यांच्या काळात असलेला बोनस हे पूर्णपणे त्यांनी त्या ठिकाणी देण्याची तयारी केलेली आहे. परंतु त्यांनी सोडला तरी आम्ही अजूनही श्रीराम कारखान्याने आम्ही हा कारखान्याचा चार्ज घेतलेला नाही. ॲडव्होकेट नरसिंह म्हणाले की वर्षाला 2.5 कोटी रुपये टेबल आपण पुढे जातो. आता तुम्हाला हा प्रश्न मी म्हणून सांगितलं की अजूनही त्या ठिकाणी कलमपाडणं आहेत आणि त्यांना ह्या गोष्टी पटतात का? त्यांना जाऊन विचारा की असलं काही देण्या घेण्याचे व्यवहार होतात का? आणि मी सांगितलं ना, श्रीराम हे आमच्या भावना गुंतलेला असल्यामुळं आम्ही हा चालवलेला कारखाना आहे. हा चालावा हा विषय आहे. ह्याच्यामध्ये पैसे घेणं देणं आणि त्याच्यामध्ये आमचेच पैसे अडकलेले होते, अजूनही अडकलेले आहेत. काही पैसे असे अडकले ते परत येणार नाही याची आम्हालाही माहिती आहे. काही गोष्टी असतात प्रॉव्हिडंट फंड सारख्या वगैरे काही गोष्टी कराव्या लागतात, ते येऊ शकत नाही, ते आम्हालाही माहिती. त्यामुळे घेण्याचा कुठं देण्याचाच प्रश्न बोल की तो घेण्याचा काही कधी विषय आलेला. थोडक्यात यांना की त्यांची भूमिका तुम्हाला काय वाटते? अगदी थोडक्यात सांगायचं विरोधकांची भूमिका तुम्हाला काय? त्याच्यामध्ये हा कारखाना बंद राहावा अशा प्रकारची त्यांची भूमिका दिसते. याच्या मागे राजकारण आहे, याच्या मागे दुसरी काही भूमिका नाही. फायदा तोटा कोणाला बंद? आता सीझनच एवढा शॉर्ट आहे, त्यांना वाटत असेल मला फायदा होईल, तर तो सगळा फायदा आता कुणाला होणार? ज्याचं जास्ती क्रशिंग आहे त्याला फायदा होणार. राजकारणामध्ये तुम्ही दोघे एकत्र जाईल. राजकारणामध्ये आम्ही एकत्र नाही, महायुतीमध्ये आम्ही आहोत. राज्यात जशी माहिती आहे, जिल्ह्यात आता विधान परिषद निवडणूक झाली, माहितीचा धर्म पाळला गेला. कारखान्याच्या बाबतीत का माहितीचा धर्म पाळला जात नाही? एवढ्या प्रत्येक ठिकाणी स्थानिक राजकारण असतं, त्या त्या जिल्ह्याचं राजकारण असतं. आता महायुतीचा धर्म जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आपण कसा पाळला गेला आपण पाहिलेला आहे. आणि इथं महायुतीचा धर्मपेक्षा व्यक्तिगत द्वेषाने पछाडलेले काही लोक असतात. ते महायुती काय आणि आघाडी काय यांना काही देणं घेणं नसतं. व्यक्तिगत द्वेष याच्या पलीकडं काही डोक्यात नसतं आणि स्वतःचं माझं कसं साधन त्याच्या पलीकडं काय आहे? कारखाना तुम्ही चालवा, सहकार्य पाहिजे ते देतो असं ते म्हणतात. याच्याबाबत डॉक्टरांनी सुद्धा याबाबत सांगितलं की ज्या वेळेला जवाहरनी हा निर्णय घेण्याचं ठरवलं, आम्ही जिल्हा बँकेला आमचा प्रस्ताव सादर केला. नेटवर्क मायनस असल्यामुळे जिल्हा बँकेने तो नाकारला. नेटवर्क मायनस असलेल्या कारखान्याला त्या ठिकाणी कुठेही त्या ठिकाणी कर्जपुरवठा मिळण्यास अडचण येते. तथापि आम्ही आज शासनाकडं, शुगर कमिशनरच्या मार्फत शासनाकडं त्या ठिकाणी आम्हाला थक हमी मिळावी म्हणून आम्ही अर्ज करत आहोत. आणि थक हमी मिळाली आणि जर कर्ज वेळेवर जर उपलब्ध करून दिलं गेलं तर हा शेवटी कारखाना चालवायचा आहे हा उद्देश घेऊनच आम्ही पुढं चाललेलो आहोत. आम्ही नक्कीच हा सीझन घेण्याच्या दृष्टीने पूर्णपणे प्रयत्न करू. आम्ही शासनाला त्याप्रमाणे थक हमीची मागणी केलेली आहे. पण ह्याच्यामध्ये सुवर्णमध्य आम्ही काढला होता की हा कारखाना
आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या एखाद्या संस्थेने घेतला तर लॉंग रनमध्ये त्या ठिकाणी योग्यपणे सर्व मार्ग निघतील, सभासदांना त्या ठिकाणी योग्य दर मिळेल, कामगारांचे पगार वेळेवर होतील. कारण अनेक कारखाने हा स्वतःच चालवतात, तरीसुद्धा किती तोट्यात आलेले आहेत ह्याची जर माहिती घेतली, शॉर्ट सीझन असणारे साखरेचे दर, असणारे इतर प्रोडक्टचे दर याचा विचार करता हे गणित त्या ठिकाणी अत्यंत अडचणीचं आलेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे. साखरवाडीचा कारखाना मागे 4-5 वर्षापूर्वी बंद होता तेव्हा तिथली बाजारपेठ खऱ्या अर्थाने तिथली बाजारपेठ अत्यंत बिकट परिस्थिती झाली होती. तशीच वाटचाल आता फलटणच्या जर कारखाना नाही चालू झाला तर तशीच वाटचाल ते फलटणच्या बाजारपेठेची होणार. याबद्दल आपण मुख्यमंत्र्यांना भेटून काही सांगणार आहात का की त्याबद्दल आपण किंवा हा सीझन चालू होण्यासाठी काय भेट घेणार आहात का मुख्यमंत्र्यांची? याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांची एकदा भेट घेतलेली, परतही भेट घेऊन त्यांना विनंतीच करणार आहे की अशी परिस्थिती आहे, याच्यात राजकारण न आणता हे चालू राहावं अशा दृष्टीने आपण त्या ठिकाणी सहकार्य करावं. कारण साखर आयुक्तांना त्यांनीच त्या ठिकाणी त्यांनी शेरा मारला होता की मुदत संपली असल्या कारणाने हा निर्णय घेण्यात येऊ नये अशा प्रकारचा त्या ठिकाणी शेरा मारला होता. परंतु हा निर्णय संचालक मंडळाने घेतलेला नाही, हा निर्णय घेतलेला आहे हा जनरल बॉडीने विशेष सर्वसाधारण सभेने कारखान्याच्या सर्व सभासदांनी घेतलेला निर्णय आहे. आणि सभासद हा